श्वेतारज विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव एकीचा संदेश देणारा आहे। गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत। बाप्पाचे महाकाय शरीर हे व्यापक विचार करण्याची प्रेरणा देते। त्यांचे मोठे कान सूक्ष्मपणे ऐकण्याची तर बारीक डोळे एकाग्रतेची शिकवण देतात। बाप्पाची सोंड श्वासावाटे येणाऱ्या प्राणशक्तीचा प्रभावीपणे वापर करण्याचा मंत्र देते। अशा या बुद्धिविद्या कलेची देवता असलेल्या आणि जगाला एकता एकात्मतेची शिकवण देणाऱ्या बाप्पाचा उत्सव पालघर जिल्ह्यातील क्रिस्टल पार्क परिवार उत्सव समिती मंडळात एकतेचा संदेश देत साजरा होताना पाहावयास मिळाला। बाप्पांचा उत्साह हा सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वत्र गणपती बाप्पा मोरया हा जयघोष कानी पडत आहे। मात्र यावेळी मुस्लिम बांधवांचं मोहरम आणि गणेशोत्सव एकाच वेळी आले असून सर्वत्र हे सण एकतेने साजरा होत आहेत। तर पालघर जिल्ह्यात क्रिस्टल पार्क परिवार उत्सव समिती मंडळ येथेही सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला आहे। क्रिस्टल परिवारांचं हे गणपती उत्सवाचं पहिलेच वर्ष आहे। पहिल्याच वर्षी या क्रिस्टल सोसायटीमध्ये बाप्पांचं प्रतिष्ठापन करण्यात आलं। 5 दिवसाचे गणपती उत्सवादरम्यान या परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, गायन स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित केले होते। तर मुलांसाठी धावण्याची स्पर्धा, गायन, चित्रकला, डान्स विविध सुंदर असे कार्यक्रम राबवण्यात आले होते। सलाम ले जाता हुआ उड़न खटोला और बीन बजाती हुई नागिन। Shake your body, girl. तर त्याचप्रमाणे बाप्पांच्या उत्सवादरम्यान वातावरण भक्तिमय, सुंदर आणि मंगलदायी व्हावे यासाठी भजन कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते। तसेच भंडाऱ्याचंही आयोजन केलं होतं। तर या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला। तर या क्रिस्टल पार्क सोसायटीमध्ये पहिल्याच वर्षी बाप्पांचं आगमन होतं
आणि पुढेही असंच सुंदर कार्यक्रम राबवून असेच विविध सर्व सण साजरे करण्यात येतील असं मंडळाचे अध्यक्ष सदस्य यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खरोखर क्रिस्टल पार्कमध्ये इतके सुंदर असे प्रोग्राम केले आहे, सगळ्यांचा एकोपा पाहायला मिळत आहे. तर क्रिस्टल पार्कचे युवा मेंबरचे सदस्य आपल्याबरोबर, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. क्या कहना चाहेंगे आप, हिंदी मराठी दोनों कोई भी लँग्वेज? काय सांगणार तुम्ही? इतकं चांगलं प्रोग्राम सगळे राबवत आहे आणि पहिलाच वर्ष तरी पण खूप सुंदर असं प्रोत्साहन भेटलं, प्रतिसाद भेटलेला लोकांचा. तुम्ही काय सांगणार आहे? पहिल्यांदा नमस्कार. जे क्रिस्टल पार्कमध्ये हे गणपतीचा फर्स्ट सीझन झालेला आहे, तर यामध्ये जे काही परिवार आहेत ते सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. मोस्ट ऑफ जे हा फर्स्ट इयरचा जो स्टार्टअप होता तर आम्हाला खूप हार्ड होता एक बघायला गेले तर, कारण सगळे नवीन आहेत तिकडे आणि एकमेकांना ओळखत नव्हते. पण तरी म्हणजे सभा आम्ही हे क्रिएट केलं, म्हणजे मीटिंगसाठी पूर्ण प्रत्येक ठिकाणी सगळे फिरले, बिल्डिंग ते बिल्डिंग, सगळ्यांना एकत्र बोलवलं, मीटिंग केली. मग त्या हिशोबाने आम्ही स्टार्ट केलं आहे. तर फर्स्ट इयर हा केरला फ्लडवर एक फक्त 2 मुलांनीच हे स्टार्ट केलेलं आहे जे काय, आणि 2-5 दिवसातच 2 मुलांची मेहनत आहे. डेकोरेशन वगैरेचा खूपच छान झालेलं आहे. आम्ही प्रयत्न करू की पुढच्या वर्षी आम्ही अजून मोठं हे करू, आणि करीम अंकलचा नेतृत्वामध्ये अजून खूप चांगलं झालेलं आहे. ते पुढच्या वर्षी अजून आम्हाला चांगलं हे करतील की पुढे अजून याला कसं काय वाढवायचं. आता ह्यात फर्स्ट इयरला आम्ही डान्स वगैरे केलं, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवलं, गिफ्ट हे केले, सगळ्यांना प्राईज डिस्ट्रीब्युशन केलं. तर फर्स्ट स्टार्टअप हा खूपच चांगला होता. नेक्स्ट इयर आम्ही प्रयत्न करू की अजून खूप चांगला व्हावं, आणि तुमचंही ब्लेसिंग्स ठेवा. थँक्यू. तर यावर्षी त्यांनी गणपती सजावटीमध्ये केरळमध्ये जो भयानक पूर आला होता त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. अनेकांचे जे नुकसान झाले आणि त्यांना हेलिकॉप्टरने जी मदत केली गेली ते या गणपती उत्सवांच्या देखाव्यामध्ये दाखवण्यात आले होते. या 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत असताना धार्मिक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. झाडे लावा झाडे जगवा, प्लॅस्टिक बंदी असा संदेश देत महिलांनी रांगोळीतून तर मुलांनी नाटक डान्समधून, तसेच यावेळी बक्षीस समारंभ कार्यक्रमही पार पडला. याचवेळी या उत्सवात सहभाग असणाऱ्या एका महिलेने क्रिस्टल परिवार उत्सव समितीचं कौतुक केलंय. खूप चांगला प्रयत्न आहे क्रिस्टल पार्क उत्सव समितीचा, आणि तो उत्तरोत्तर वाढतच जाईल. आमच्या सर्व महिला यापुढेही आणखी प्रयत्न करतील सर्व खेळात भाग घेण्याचा, आणि त्यांना असंच गणपती बाप्पा दरवर्षी यश मिळू दे, हेच प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भव्य दिव्य सद्गुणांचा एकत्र समुदाय म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी भारतीय समाजामध्ये एकी असावी या उद्देशाने गणेशोत्सवाला सुरुवात करून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. लोकमान्य टिळकांनी त्यावेळी सुरू केलेला गणेशोत्सव म्हणजेच एकीची भावना असलेला तो उत्सव. त्याचप्रमाणे एकतेचे स्वरूप देण्यासाठी क्रिस्टल परिवारानेही प्रयत्न केले. तर यावेळी मंडळाचे सेक्रेटरी रोशन पाटील यांनी गणपती बसवण्याचा उद्देश सांगितलंय. तसेच अध्यक्ष नरेंद्र राऊत यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा धूमधडाक्यात झालं होतं तेव्हाच त्याचं विसर्जनही आता धूमधडाक्यात सुरूच आहे. तुम्ही भरपूर ठिकाणी आपण पाहिलं की कुठे गणपतीला 50 वर्ष पूर्ण होत आहे, कुठे 32 वर्ष पूर्ण होत आहे. आपण भरपूर ठिकाणी बघितले. तर क्रिस्टल परिवार इथे गणपतीला पहिलाच वर्ष आहे. तर आपण तिथले जे अध्यक्ष आहे आणि तिथले गणपती मंडळचे जे मेंबर सदस्य आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया की त्यांचं पहिलाच वर्ष आहे तर त्यांचा अनुभव काय आहे आणि काय ते सांगू इच्छिता. काय सांगणार तुम्ही? तुमचा क्रिस्टल परिवारतर्फे हा पहिलाच गणपती, पहिलाच वर्ष आहे, तर तुम्ही त्याच्यातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आणि तुमचं गणपती बसवण्याचं वैशिष्ट्य काय? गणपती बसवण्याचा आमचा अर्थ म्हणजे इकडे राहणारी बरीचशी लोक आहेत, ही सगळी बाहेरून आलेली आहेत. जसं लोकमान्य टिळकांनी सगळ्यांना एकत्र होण्यासाठी आपण सगळे एकत्र बसतो, त्या हिशोबाने आम्ही तो संकल्पना ठेवून आम्ही प्रोग्राम करत आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही 15 ऑगस्ट केलं, आता गणपती करतो आहे, ईदीला पण आम्ही शुभेच्छा दिल्या. ईद आता पुढचा प्रोग्राम आमचा नवरात्राचा आहे. लोकांना एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र सर्व धर्म एकत्र करून आम्ही हा संदेश दिलेला आहे. आणि दुसरं आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जो गणपती बसवलेला आहे ना, हे आता केरळाला जो पूर आला त्या पुरामध्ये जी लोकांचं नुकसान झालेलं आहे हे आम्ही दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे दाखवलेले हेलिकॉप्टर आहेत, म्हणजे ही आपले सैन्यदल ज्या पद्धतीने मदत केलेली त्यांची ती मदतीचं हे दाखवलं. या प्रोग्राममध्ये आम्ही रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा, त्यानंतर संगीत खुर्ची असे बरेच प्रोग्राम आम्ही सादर केले, जेणेकरून आम्ही सगळे एकत्र येऊ. आमचा क्रिस्टल पार्क परिवार आम्ही एकत्र होतो, सगळे धर्माचे लोक राहतात. आमचा एक उद्देश एकच आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि प्रत्येक सण साजरा करावा. आणि त्या धातून आम्ही एक डेकोरेशन केलेलं आहे की जेणेकरून आमची केरळला जे पूर आला त्यांना जास्तीत जास्त कशी मदत व्हावी, आणि झाडं लावा, प्लास्टिक बंदी ह्यावर आमचा जास्त होप्स आहे. आणि या वर्षीपेक्षा आम्ही पुढच्या वर्षी प्रोग्राम जास्तीत जास्त जोमाने करू
याचा आम्ही प्रयत्न करू. मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादं निमित्त मात्र कारणही निर्माण करून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी, बंधुभाव निर्माण करणारा गणेशोत्सव खरोखर खूप महत्त्वाचा वाटतो आणि तेच क्रिस्टल परिवारामध्ये पाहावयास मिळालं. यावेळी क्रिस्टल पार्क सोसायटीचे मालक करीम खान आणि क्रिस्टल परिवाराचे इतर सदस्यांनीही आनंद व्यक्त केलाय. अभी ये क्रिस्टल पार्क परिवार ने मतलब परिवार के जो मेंबर्स लोग ने मेहनत किया, हमारे लैंड ओनर जो है पाटिल फैमिली, वो लोग का जो सपोर्ट हमको मिला, मैंने भी सपोर्ट किया. और ऐसा कि अपन तारक मेहता का उल्टा चश्मा देखते हैं, वो हिसाब से मेरे को भी ऐसा लगा कि अपन ने जो प्रोजेक्ट बनाया है उसके अंदर सब लोग मिल के अगर ऐसे प्रोग्राम करते हैं तो एक दूसरे के बीच में प्यार मोहब्बत बढ़ता है, सोसाइटी अच्छी रहती है, सोसाइटी में सबका नाम होता है और लोगों को रहने का भी मज़ा आता है. तो ये सोचा कि चलो अपन भी सपोर्ट करते हैं, लैंड ओनर भी सपोर्ट करते हैं और मेंबर लोग ने भी सपोर्ट किया. वो हिसाब से हमारा 3 प्रोजेक्ट सक्सेस हुआ है. अभी चौथा प्रोजेक्ट हमारा गरबा का है, वो अभी हम लोग करने वाले हैं. आपको कैसे लग रहा है सबसे मिलके, सब इतने सारे मतलब एक परिवार ही जैसे लगता है, यहाँ पे आते हैं तो सब उत्साह लगता है, तो आपको कैसे लगता है? मैं फर्स्ट टाइम गणपति देख के सबका यूनिटी देख के बहुत अच्छा लगा. सब एक साथ है और ऐसे ही आगे प्रोग्राम करना है और मिलजुल के ही रहना है. या उत्सवात सर्वांचं चांगलं सहकार्य प्रतिसाद लाभलं. सर्वांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात सलोखा, स्वच्छता आणि सुंदर असं केरला महापुराचे देखावे केले होते. तसेच या कार्यक्रमातून महिला मुलांचे प्रोत्साहन वाढवण्यात आले होते. या परिवारातर्फे सर्व धर्म समभावाचाही संदेश देण्यात आला. वर्षातून एकदा या लाडका बाप्पाचं आगमन होतं आणि महाराष्ट्रातील अनेक शहर, गाव आपल्या बाप्पाच्या उत्साहात अखंड बुडून जाते. तर या मानवी भावना आणि श्रद्धा जिवंत असणं आज खूप गरजेचं आहे. जिथे माणसामधला विश्वास कमी होत आहे तिथे श्रद्धा आणि भक्तीचा प्रयत्न निश्चितच आवश्यक आहे. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.